गोंदिया तालुका के इरीकरंजी नवरगांव कला कमठा टी पॉइंट मार्ग पर बना 1 करोड़ रुपए का डामरीकरण अब सवालों के घेरे में है। बताया जा रहा है कि ये सड़क आमदार विनोद अग्रवाल के जन्मदिन के मौके पर रातों रात तैयार की गई थी, लेकिन सुबह होते होते इस सड़क का कच्चा सच सामने आ गया। डांबर उखड़ चुका है और कई जगह गहरे गड्ढे भी बन चुके हैं। स्थानीय लोगों ने इसे साफ तौर पर घटिया दर्जे का काम बताया है। हा करंजीकडे जाते, करंजी कामठा। तो अगोदर म्हणजे चांगला रोड होता, एकदम फ्रेश रोड होता। त्याच्यावर ठेकेदारानं डांबर टाकला आणि मस्त वर टाकला, पूर्ण रोड उखडून राहिला, रस्ता फोडून नाही बनवला। रात्री आमची दुकान आहे, तर आपण 9 वाजेपर्यंत होता दुकानात, तर चांगलाच होता रोड आणि काम समोर चालू होता। रात्री 10च्या नंतर बनवला हा रोड। ट्रक जाऊन राहिले तर पूर्ण उखडून राहिला रोड, गड्डे पडून राहिले मोठे। हो, डांबर निघत आहे, पायानं मारल्या। ठेकेदारावर तर कडक कारवाई झाल्या पाहिजे, जनताचा पैसा वेस्ट होऊन राहिला। सर, आम्ही काल संध्याकाळपर्यंत हा हॉटेलमध्ये थांबलो होतो, मित्र होत माझे ते भाऊ। तर 10 वाजेपर्यंत काही होता नाही सर, इथे गाड्या वगैरे होत्या, त्याच्या ट्रक वगैरे उभा। रातच्या 11च्या नंतर त्याने रोड सुरू केला आणि हा रोड एकदम बेकार क्वालिटीचा बनवला सर। त्याला पहिलेचाच रोड होता ना, तो एकदम चांगला व्यवस्थित होता। आता ट्रक वगैरे जाऊन राहिले ना सर, हा रोड पुरा उखडून राहिला, गड्डे पडून राहिले। अब शासनाचा पैसा आहे सर, कामी आल्या पाहिजे ना, जनताचा पैसा आहे। या ठेकेदारावर कडक कारवाई झाली पाहिजे। सड़क निर्माण सार्वजनिक बांधकाम विभाग द्वारा बजट निधि से किया गया। विभाग के उपविभागीय अभियंता PM लांजेवार ने कैमरे के सामने बोलने से इनकार किया, लेकिन अनौपचारिक रूप से जानकारी दी कि आमदार की मांग पर रातों रात काम हुआ और कुछ जगहों पर सुधार कार्य 2-3 दिन में काम किया। अब सवाल यह है, क्या आमदार को खुश करने के लिए जनता के पैसे का ये दुरुपयोग हुआ? रात्रीचा हा काळोख्यातला काम हा चोराचा असतो आणि तुम्ही बघितलं आहे, ते रात्री रस्ता बनवली गेली आणि सकाळी तुम्ही बघितल्यावर ते रस्ता नसून तो खड्डाच झालेला आहे। इर्रीपासून तर करंजी गावाला जोडण्यासाठी तो खूपच महत्त्वपूर्ण रस्ता आहे, पण ठेकेदाराच्या भ्रष्टाचारामुळे तो रस्ता, शासनाचे पैसे ते निधी तर आली, पण तो रस्ता बनू शकला नाही, तो खड्डाच बनून राहिला। आणि विशेषकर जेव्हा ठेकेदाराशी आणि इंजिनियरशी बोलल्यावर माहीत पडते की आमदाराच्या वाढदिवसासाठी तो एक त्याची भेट म्हणून तो रात्रच्या रात्र बनवलेला आहे। पण मला असं वाटते, आमदाराला आपण जनतेचा आमदार म्हणतो आणि जनतेसाठी कार्य व्हायला पाहिजे, आमदारासाठी नाही। म्हणून तो रस्ता जनतेसाठी चांगल्या वहिवाटीसाठी व्हायला पाहिजे, ठेकेदाराच्या भ्रष्टाचारासाठी नाही, असं माझं मत आहे। रात्री रस्ता इमर्जन्सीमध्ये फक्त बनवता येते, पण कुठं ना कुठं हे शासन आणि प्रशासन हे भ्रष्टाचारामध्ये विलिप्त आहेत, म्हणून त्यांनी लोकांना झोपू दिला आणि तो रस्ता बनवला आणि त्याच्यात भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणावर झालेला आहे, हा माझा स्पष्ट आरोप आहे। बाइट। सिर्फ दिखावा करके रातों रात काम कर दिया गया, अब जनता भुगत रही। बाइट। सड़क की हालत देखिए, करोड़ों खर्च हुए और नतीजा फिर से वही गड्ढे। हम मांग करते हैं कि दोषी ठेकेदार पर कड़ी कार्रवाई की जाए। गोंदिया से न्यूज़ फर्स्ट के लिए ओम की रिपोर्ट।